नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूरमध्ये मी आकाश इंगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रहो, आपण येथे बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तयारी करत आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपण कालच फिगर काउंटिंग म्हणजेच आकृत्या मोजणे हा विषय बघितला होता. तर आज आपण इथे मालिका हा टॉपिक चालू करणार आहे. मालिकामध्ये बघा, आपल्याला अंक मालिका, त्यानंतर वर्ग व घन मालिका, त्यानंतर अक्षर मालिका व नंतर लयबद्ध मालिका अशा टॉपिक्स पडतात. हे सर्व टॉपिक्स आपण इथे कव्हर करणार आहे. अंक मालिकेमध्ये आज आपण अंक मालिका हा टॉपिक पाहणार आहे. अंक मालिकेमध्ये मित्रांनो काय असतं तर बघा, एक सिरीज आपल्याला दिलेली राहते. सिरीज म्हणजे बघा या टाईपची. या प्रकारची एक सिरीज आपल्याला दिलेली असते. सिरीज बघितल्या असता आपल्याला कळून येते की हा तर दोनचा टेबल आहे. या टेबल फक्त काय केलेलं होतं, लहानपणी हाच टेबल आपण अशा पद्धतीने लिहत होतो. अशा पद्धतीने आपण लहानपणी हा टेबल लिहत होतो, पण हाच टेबल आता आपल्याला या पद्धतीमध्ये दिलेला आहे. तर नेक्स्ट जो डिजिट आहे हा इथला डिजिट आपल्याला काढायचा राहतो. अशा पद्धतीने आपल्याला सिरीजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. सिरीज मध्ये काय असतं तर सिरीज मध्ये बघा, जर चढत्या क्रमाने सिरीज आली तर आपल्याला काय करायचं आहे, इथे बेरीज किंवा गुणाकार इथे करायचा असतो. आणि जर सपोज उतरत्या क्रमाने जर आकडे आपल्याला इथे दिलेले असले तर इथे आपण वजाबाकी किंवा भागाकार अशा पद्धतीने करत असतो. तर बघा मित्रांनो, सिरीज म्हणजे काय, नेमकं मालिका म्हणजे नेमकं काय, तर एक प्रकारची गणितीय क्रिया येथे आपल्याला करायची असते. तर गणितीय क्रियामध्ये आपण बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी अशा पद्धतीच्या क्रिया आपण येथे करत असतो. ओके. तर नेक्स्ट बघा, जर आपल्याला या प्रकारचे जर प्रॉब्लेम्स, या प्रकारचे जर डिजिट आपल्याला इथे दिलेले असले तर बघा या डिजिट मध्ये बघा चढत्या क्रमाने डिजिट दिलेले आहेत 2, त्यानंतर 4, नंतर 6, नंतर 8 अशा प्रकारचे डिजिट आपल्याला इथे दिलेले आहेत. तर या डिजिट मध्ये आपल्याला लगेचच लक्षात येते की 2ची ऍडिशन किंवा 2च्या मल्टिपल मध्ये किंवा 2च्या टेबल मधील हे डिजिट आपल्याला इथे दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला लगेचच लक्षात येऊन जाते की हा जोही डिजिट आपल्याला काढायचा आहे तो डिजिट आपल्याला लगेचच लक्षात येऊन जातो. पण मित्रांनो, एवढ्या सोप्या पद्धतीत आपल्याला सिरीज हा टॉपिक येथे विचारला जात नाही. यामध्ये काहीतरी डिफिकल्टीज आपल्याला येथे दिलेल्या असतात. तर बघा मित्रांनो, मालिका म्हणजे काय, तर कोणत्या ना कोणत्या सूत्राने किंवा नियमाने तयार करण्यात आलेल्या संख्येच्या मालिकेला संख्या मालिका असे म्हणतात. संख्या मालिकेचे वैशिष्ट्य असे की यामधील सर्व संख्या कोणत्या तरी सूत्राने किंवा एकमेकांशी बद्ध असतात. सर्वसाधारणपणे संख्या मालिकेमध्ये वर्गसूत्र, घनसूत्र, त्यानंतर नैसर्गिक संख्या व मूळ संख्या यांचा उपयोग करून संख्या मालिका तयार केलेली असते. त्यानंतर बघा, वर्गसूत्र म्हणजे काय, तर वर्गसूत्र म्हणजे नेमका आपल्याला 2चा वर्ग मित्रांनो 4, त्यानंतर 3चा वर्ग 9 अशा पद्धतीने. व नंतर बघा घनसूत्र म्हणजे काय, तर 2चा क्यूब बरोबर 8, त्यानंतर 3चा क्यूब, 3चा घन बरोबर 27 अशा पद्धतीने आपल्याला मालिका दिलेली असते. नंतर मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या बघून घ्या. मूळ संख्या म्हणजे काय, तर त्या संख्येने, पर्टिक्युलर त्या संख्येला त्याच संख्येने व 1 ने भाग जाणारी संख्या म्हणजे मूळ संख्या. मग अशा मूळ संख्या म्हणजे कुठली, तर बघा 2, 3, 5, 7, 11, 13 आणि 17 अशा प्रकारच्या संख्या म्हणजे सर्व मूळ संख्या झाल्या. तर मित्रांनो, तुम्हाला बघून घ्यायचं आहे की 1 ते 100च्या मधात टोटल किती मूळ संख्या येतात किंवा 1 ते 50च्या मधात टोटल किती मूळ संख्या येतात हे तुम्हाला इथे बघायचं असेल. ओके. त्यानंतर बघा 1 ते 2, 3, 5 या संख्येकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की 2 ला फक्त 2 नी किंवा 1 नी भाग जातो किंवा मग 11 किंवा 13 या दोनही संख्येला फक्त 13 नी किंवा त्या स्वतःला भाग जाणाऱ्या किंवा मग फक्त 1 नी भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे मूळ संख्या इथे आपण म्हणू शकतो. त्यानंतर नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्यामध्ये त्या सर्व संख्या 1, 2, 3, 4 अशा प्रकारच्या सर्व संख्या म्हणजे आपलं नैसर्गिक संख्या या संख्यांना आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या सर्व संख्येच्या एका
व्यवस्थित क्रमाला किंवा त्यामध्ये व्यवस्थित जोही क्रम आपल्याला इथे दिलेला आहे, जेही सूत्र आपल्या इथे वापरलेलं आहे, ते संख्या मालिकेमधलं सूत्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, तो मालिकेमधला संबंध आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि त्या संबंधानुसार आपल्याला तिथे दिलेला संबंध जो आहे तो संबंध वापरून आपल्याला समोरचं जे आपलं उत्तर आहे ते काढायचं असते. तर लगेचच आपण एक्झाम्पल्स, यावरची एक्झाम्पल्स बघूया. तर एक्झाम्पल्स बघा मित्रांनो, एक्झाम्पल्स मध्ये काय असतं तर बघा, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे तर 3, 5, 11 आणि 13 त्यानंतरची संख्या तुम्हाला काढायची आहे. तर बघा काय दिलेलं आहे, 3, 5, 7, 11 आणि 13 या संख्येकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सर्व संख्या काय आहेत तर मूळ संख्या आहेत. ठीक आहे, तर मूळ संख्यामध्ये जर 13 नंतरची मूळ संख्या कुठली तर बघा, 13 नंतरची जी मूळ संख्या आहे 14 होऊ शकत नाही, कारण 14 ला 7 नेही भाग जातो, 2 ने पण भाग जातो. त्यानंतर 15 पण होऊ शकत नाही, कारण 15 ला 3 ने भाग जातो. ओके, त्यानंतर 16 बघा, 16 ला पण भाग इथे जातो. त्यानंतर 17 ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजे 17 काय आहे, 13 नंतरची 17 हे येथे मूळ संख्या होते, म्हणून आपला आन्सर येथे 17 हे होणार आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल बघा, नंतरच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती येईल हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. बघा 2, 5, 10 आणि 17 त्यानंतरची संख्या आपल्याला इथे काढायची आहे. तर दिलेल्या संख्येमध्ये दिलेली जर आपली सिरीज जर तुम्ही एक व्यवस्थितरित्या बघितली तर यामधला संबंध आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर संबंध बघा कुठला येतो तर इथे जर आपण 2 चा वर्ग अधिक 1 केलं तर आपल्याला ही समोरची जी संख्या आहे ही मिळून जाते. त्यानंतर बघा, जर इथे मी 3 चा वर्ग केला त्यानंतर अधिक 1 केलं तर समोरची संख्या मला मिळते बघा 10. त्यानंतर इथे बघा, त्यानंतर बघा 4 चा वर्ग अधिक 1 बरोबर 17, म्हणजेच काय तर मला n² अधिक 1 हे सूत्र इथे दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे सूत्र किंवा अशाच प्रकारचा संबंध तुम्हाला इथे ओळखायचा आहे आणि असा संबंध ओळखून तुम्हाला दिलेला आन्सर तुम्हाला इथे काढायचा आहे. बघा काय आहे तर इथे जर 2, 3 आणि नंतर 4 आणि 4 नंतर काय येते तर 5 चा वर्ग अधिक 1 असं केलं असता मला 25 अधिक 1 बरोबर 26, म्हणजे पहा ऑप्शन मध्ये 26 आहे का तर बघा 26 तुमचं काय होईल बरोबर उत्तर होईल. ओके, नेक्स्ट सिरीज आपल्याला इथे पाहायची आहे. नेक्स्ट सिरीज पहा, या संख्या मालिकेमध्ये पुढील संख्या कोणती येईल हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. दिलेला आहे आपल्याला 0, 1, 3, 6, 10 नंतर डॅश नंतर 21 आणि 28 हे आपल्याला इथे दिलेलं आहे. हेच आपल्याला यामध्ये कुठला संबंध आपल्याला इथे दिलेला आहे, आधी तो संबंध इथे अभ्यासायचा आहे. बघून घ्या, 0 नंतर 1 म्हणजे 0 अधिक 1 बरोबर किती तर 1 आणि 1 अधिक 2 बरोबर 3 आणि 3 अधिक 3 बरोबर 6. नंतर बघा 6 अधिक 4 बरोबर 10, नंतर 10 अधिक 5 बरोबर 15 आणि 15 अधिक जर मी 6 केले तर बरोबर 21, म्हणजे बघा मित्रांनो टोटल 21 ही इथे येत आहे आणि 15 या ठिकाणी येत आहे, म्हणजेच काय तर आपलं जे उत्तर होईल हे बरोबर उत्तर 15 हे राहील. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर बघा, दिलेल्या संख्या मालिकेत पुढील कुठली संख्या येईल हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. 7 त्यानंतर 14 नंतर 23 हे बघा, यामधला संबंध आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर बघितलं असता काय होतंय तर सिरीज ही काय एक इन्क्रीमेंट ऑर्डर मध्ये आपल्याला दिलेली आहे. सिरीज मधले जेवढेही डिजिट समोरचे आहेत हे काय आहेत चढत्या क्रमाने आपल्याला दिलेले आहेत. 7 त्यानंतर 14 नंतर 23 सिरीज मध्ये पाहिले असता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सिरीज मधले जर डिजिट हे चढत्या क्रमाने आले तर चढत्या क्रमाने आल्यानंतर त्यामध्ये कुठला संबंध असतो तर एकतर बेरीज करावी लागते किंवा मग गुणाकार तरी करावा लागतो. तर बघितल्यावर नंतर आपल्या लक्षात येते की 7 गुणेला जर मी 2 केले, बघा 7 गुणेला जर 2 केलं तर 14 येते, पण 14 गुणेला 2 केलं तर बरोबर 28 येत नाही, म्हणजे हा संबंध इथे नाहीये. मित्रांनो, सिरीजचे जेवढेही प्रॉब्लेम्स आहेत हे जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील तर ट्रायल अँड एरर या बेसिसवरतीच आपल्याला सिरीजचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आपला कुठला फॉर्म्युला आपला यामध्ये बसतो ते आपल्याला येथे अभ्यासायचं असते. आपल्याला
जोही आपला जो संबंध आहे तो संबंध आपल्याला इथे पाहायचा असतो की दोन आकड्यांमध्ये कुठला संबंध इथे दिलेला आहे, कुठल्या संबंधाने आपल्याला समोरचे जे डिजिट येत आहेत ते कुठल्या संबंधाने येत आहेत हे आपल्याला इथे ओळखायचं असते. तेच बघा मित्रांनो, आपण आता एक चेक करू की कुठला इथे नेमका संबंध कुठला दिलेला आहे. तर बघा, 2चा जर मी वर्ग केला, 2चा वर्ग अधिक 3 असं जर केलं तर मला इथे 7 मिळतात. त्यानंतर मी जर 3चा वर्ग केला अधिक 5 जर केले तर बरोबर 14 मिळतात. म्हणजेच काय, तर बघा 2, 3, 4 अशा क्रमगत संख्यांचा जर मी येथे वर्ग केला आणि या साइडने जर बघितलं तर 3 नंतर 5 आणि 5 नंतर बघा काय येतंय, 4चा जर वर्ग केला तर मला काय मिळतंय 16. 16 अधिक त्यानंतर माझा 23 कसे येतील, तर 16 मध्ये जर मी समजा 7 मिळवले तर बरोबर मला किती येतात, 23 मिळत आहेत. ठीक आहे, तर बघा 3 नंतर 5, 5 नंतर मला काय येतोय, इथे 7 येत आहेत. म्हणजे मधातला 6 जो येतोय तो समसंख्या आहे, ती इथे काढून टाकल्या जात आहे. 7 नंतर काय येतोय, डायरेक्ट 9. म्हणजेच काय, तर n स्क्वेअर, बघा n स्क्वेअर अधिक विषम संख्या, विषम संख्या जर मी इथे घेतल्या तर विषम संख्या मला काय मिळत आहे, बघा 5चा वर्ग म्हणजे काय 25. 25 अधिक 9 म्हणजे किती, तर बघा 25 आणि 9 34 म्हणजे 34. याचं काय होईल, उत्तर होईल. ओके, तर अशा प्रकारचा संबंध आणि सर्व जे क्वेश्चन्स आहेत हे ट्रायल अँड एरर बेसिसवर आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे संबंध बघितल्यानंतर तर संबंध लक्षात येणारच नाहीये, हे सर्वांच्या सोबत होते. पण आपल्याला काय करायचं, यामध्ये जो संबंध येतोय तो संबंध ओळखायचा आहे आणि लवकरात लवकर आपल्याला इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, तर 2, 9, 28 आणि 65 अशा संख्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर बघा 2चा यामध्ये आपल्याला किती म्हणजे कुठला संबंध आपल्याला दिलेला आहे हे कसं ओळखायचं, तर संख्या काय आहेत, इन्क्रिमेंट ऑर्डर मध्ये आहेत. चढत्या क्रमाने आपल्याला संख्या दिलेल्या आहेत. 2, 9 त्यानंतर 28 आणि 65. तर मित्रांनो यामध्ये काय लागणार आहे फक्त, तर गुणाकार किंवा बेरीज अशा पद्धतीचे किंवा मग त्याचा वर्ग अशा पद्धतीचे क्रिया आपल्याला इथे कराव्या लागतात. पण तेच जर संख्या आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये दिलेल्या असल्या, म्हणजे किती, तर बघा 65, 28, 9 याच्या उलट क्रमाने जर संख्या आपल्याला इथे दिलेल्या असत्या तर आपण काय केलं असतं, एक तर त्याचा भागाकार केला असता किंवा मग त्याच्यात वजाबाकी तरी केली असती. अशा प्रकारच्या क्रिया आपल्याला इथे कराव्या लागतात. म्हणून मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की सिरीज म्हणजे काय, मालिका म्हणजे काय, यामध्ये आपल्याला पूर्णपणे गणितीय क्रिया आपल्याला इथे कराव्या लागतात आणि सर्व गणितीय क्रिया ह्या ट्रायल अँड एरर बेसिसवर येथे होत असतात. तर बघा काय केलेलं आहे, आपण आधी ट्राय करून पाहू. 2चा वर्ग किती होतो, तर 4. 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 9 येतात, तर 5 मिळवल्यानंतर 9 येतात. पण 9चा वर्ग जर केला तर इथे 81 म्हणजे 81, इथे 9चा वर्ग होतो. मित्रांनो म्हणजे ही आपली जी हा जो संबंध आहे हा संबंध इथे बसणार नाही. मग कुठला बसणार आहे, तर बघा 2चा जर मी वर्ग केला, 2चा जर मी घन करून बघितला, 2चा घन किती येतो 8. त्यामध्ये जर 1 मिळवला तर मला 9 मिळतात. पण नेक्स्ट कुठला आहे, तर 28. 28 कसा येईल हे आपल्याला इथे पाहायचं आहे. 28 कसा येईल हे आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. नंतर बघा जर मी 3चा क्यूब केला, 3चा जर मी घन केला तर बघा 27 अधिक 1 बरोबर किती येतात, 28. म्हणजे माझी जी संबंध आहे, हा जो संबंध आहे हा संबंध याचे सॅटिस्फाईड होतोय. मग मी तेच संबंध समोर काय करेल, समोर सर्क्युलेट करील. बघा 4चा घन केला तर 4चा घन किती येतोय 64. त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर मला किती मिळतात 65. म्हणजे मला यामधला संबंध आता कळालेला आहे. नंतर माझं जे उत्तर राहणार आहे, उत्तर काय असणार आहे माझं, तर 5चा घन म्हणजे किती, तर 125. त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर बघा 126 हे उत्तर होईल. 126 आपल्या ऑप्शन मध्ये आहे का, तर बघा 126 आपल्या ऑप्शन मध्ये आहे आणि 126 काय होईल, माझं उत्तर होईल. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला सर्व प्रॉब्लेम्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. संख्या मालिकेमध्ये दिलेला संबंध आपल्याला इथे ओळखायचा आहे. एकदा का संबंध ओळखला गेला तर उत्तर काढायला काही जास्त वेळ लागत नाही. त्यानंतरचा पहा, खालील योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा. मित्रांनो
बघा तुम्हाला काय केलेलं आहे, इथे रोमन आकड्यांमध्ये दिलेलं आहे, तर रोमन आकडे सुद्धा तुमचे इथे पाठांतर असले पाहिजेत. रोमन आकडे आपण आधी इकडे लिहून घेऊ. बघा एकला कसं लिहितात, तर असं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या प्रकारचे रोमन आकडे तुम्हाला इथे पाठांतर असणे गरजेचे आहे. बघा हा म्हणजे काय, तर 1, 2 काड्या म्हणजे काय, तर 2, 3 काड्या म्हणजे 3, आणि बघा इथे काय दिलेलं आहे 4 5 6 7 अशा प्रकारचे रोमन आकडे तुमच्या लर्न असणे फार गरजेचे आहे. अशा प्रकारचे हे क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारू शकतात. तर बघा काय दिलेलं आहे इथे, किती आहे, तर 6 याला आपण आधी काय करू, आपले जे डिजिट आहेत डिजिट फॉर्म मध्ये घेऊन येऊ. बघा 6 नंतर काय दिलेलं आहे 10, नंतर बघा याला आपण काय लिहू शकतो 5, नंतर बघा 11, नंतर यानंतर आपल्याला इथला जो डिजिट आहे हा काढायचा आहे, नंतर बघा 12, आणि नंतर आपल्याला दिलेला आहे 3. पहा मित्रांनो 6 नंतर काय आहे 5 नंतर काय येईल तर 4. तर अशाच प्रकारचा संबंध तुम्हाला इथे ओळखायचा आहे. इथे काय दिलेले आहेत, एका पाठोपाठ एक आकडे असे दिलेले आहेत, एक सोडून एक आकडा इथे पकडायचा आहे. बघा 6 नंतर जर मी 10 सोडला तर मला इथे 5 मिळतोय. 5 नंतर जर हा एक डिजिट इथे सोडला तर मला इथे काय मिळतोय 4, म्हणजे इथे 4 आला पाहिजे. आता रोमन संख्येमध्ये 4 कसा लिहितात, तर बघा या पद्धतीने आपण रोमन संख्येमध्ये 4 लिहितो, म्हणजे आपला आन्सर काय येईल. बघा 4 आहे हा, बघा बी हे काय येईल, आपलं आन्सर येईल. अशा प्रकारे आपल्याला सर्व रोमन आकडे पण इथे पाठांतर असणे गरजेचे असते. मित्रांनो तुम्हाला जर या प्रकारचे संबंध ओळखायचे असतील तर जास्तीत जास्त प्रॉब्लेमचा सराव करणं किंवा जास्तीत जास्त गणित सोडून पाहणं हे तुम्हाला करून पाहावं लागेल, त्यानंतरच तुमच्या लक्षात येईल. बघा त्यानंतरची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. अशाच प्रकारच्या सिरीज आता आपण समोर पाहणार आहे. मित्रांनो जर सिरीज ही इन्क्रीमेंट ऑर्डर मध्ये असली, बघा कशी, तर 2 त्यानंतर 5 26 त्यानंतर अशा प्रकार, त्यानंतर क्वेश्चन मार्क, अशा प्रकारच्या जर सिरीज आपल्याला इथे दिलेल्या असल्या तर बघा काय केलेलं आहे, 2 चा वर्ग अधिक 5 1, म्हणजे इथे हा संबंध इथे दिलेला आहे. त्यानंतर 5 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 26. अशा प्रकारचे संबंध आपल्याला इथे दिलेले असतात. सिरीज काय तर इन्क्रीमेंट ऑर्डर मध्ये आहे, हेच आपल्याला इथे ओळखायचं राहते. जर सिरीज इथे डिक्रीमेंट ऑर्डर मध्ये असेल, डिक्रीमेंट ऑर्डर म्हणजे मित्रांनो बघा उतरत्या क्रमाने जर सिरीज आपल्याला इथे दिलेली असली तर उतरत्या क्रमाने कशी असेल, 26 5 आणि 2 अशा क्रमाने सुद्धा आपल्याला सिरीज येथे मिळू शकते. त्यानंतर डिजिट आपल्याला इथे फाइंड आउट करायचा, डिजिट आपल्याला इथे काढायचा असतो. तर बघा दिलेल्या मालिका आपल्याला काय करायचं, दिलेल्या मालिकेमध्ये आपल्याला इथला डिजिट जो आहे तो काढायचा आहे. काय दिलेला आहे तर 1/9 1/9 1/3 त्यानंतर 1, नंतर बघा अशा प्रकारची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. सिरीज कडे जर बघितलं आपण तर प्रत्येक डिजिटला जर मी याला जर 3 ने गुणाकार केला, बघा 1/9 याला जर मी 3 ने गुणाकार केला तर याचं उत्तर काय येते 1/3, म्हणजे काय याला 3 ने गुणाकार केल्यानंतर हे उत्तर येते. त्यानंतर 1/3 याला जर मी 3 ने गुणाकार केला तर उत्तर काय येईल, हा 3 आणि 3 काय होईल कटून जाईल आणि उत्तर काय येईल माझं 1. बघा 1 उत्तर येऊन जाते. याला जर 3 ने गुणाकार केला तर नंतर उत्तर काय येईल 1 येईल. जर मी 1 ला जर 3 ने आणखी गुणलं, बघा 1 गुणेला 3 असं जर केलं तर उत्तर काय येईल माझं 3, म्हणजे समोरचा डिजिट काय येईल माझा आन्सर येईल 3. अशा प्रकारे तुम्हाला इथे उत्तर काढायचं असतं. नंतर बघा आपल्याला 9 पण इथे दिलेला आहे. 9 आपल्याला काय जो संबंध आहे, म्हणजे जर इथे 3 काढल्यानंतर या 3 मध्ये आणि या 9 मध्ये पण तोच संबंध इथे बसला पाहिजे. बघा मित्रांनो 3 गुणेला जर मी 3 केलं तर उत्तर काय येईल माझं 9. अशा प्रकारचा संबंध आपल्याला इथे बसला पाहिजे. मित्रांनो यामध्ये जर मी वेगळा संबंध लावतोय आणि दुसऱ्यामध्ये जर मी वेगळा संबंध इथे बसतोय तर अशा प्रकारे आपल्याला इथे करायचं नाहीये. प्रत्येक डिजिट मध्ये काय करायचं आहे, एकच संबंध आपल्याला कंटिन्यू असला पाहिजे. प्रत्येक सर्व सिरीज मध्ये एकच संबंध इथे बसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला सर्व क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात. बघा त्यानंतर आपल्याला सिरीज दिलेली आहे. खालील मालिका पूर्ण करा. सिरीज कडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की सिरीज मध्ये काय आहे, 27 झाल्यानंतर 27 परत आलेला आहे. त्यानंतर
39 नंतर 39 परत आलेला आहे. नंतर बघा मित्रांनो, अशा जर सिरीज आपल्याला दिलेली असली तर काय होतंय, फक्त नंबरची पुनरावृत्ती येथे होतंय, नंबरचं रिपिटेशन येथे होतंय. बघा 27 नंतर 27 परत रिपीट झाला, 39 नंतर 39 येथे पण रिपीट झाला. म्हणजेच काय, तर हा जो 15 आहे हा काय होईल, फक्त रिपीट होईल. म्हणून इथे सरळ सरळ 15 हे असं उत्तर येथे येते. मित्रांनो, हे क्वेश्चन्स तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. म्हणून या क्वेश्चन्सवर जास्त सराव असणं फार गरजेचं आहे. पोलीस भरतीमध्ये मागच्या वर्षी जे आलेले क्वेश्चन्स आहेत तेच क्वेश्चन्स आपण इथे पाहणार आहे. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे 15 डॅश, त्यानंतर 27 27 आणि 39. बघितल्यानंतर लगेच लक्षात येत आहे की नंबरची काय होत आहे, इथे रिपिटेशन होत आहे. नंबर्स बघा, 27 नंतर परत 27 आला, त्यानंतर परत 39 नंतर 39 आला. म्हणजेच काय, तर 15 नंतर काय येईल, 15. असं सरळ सरळ उत्तर आपल्याला लवकरात लवकर येथे काढायची असतात. अशा पद्धतीने आपण इथे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे. 72 76 त्यानंतर 73 अशा प्रकारचे क्वेश्चन. म्हणजे बघा इथे काय दिलेलं आहे, 72 नंतर 76 नंतर परत 73 दिलेला आहे. यामध्ये संबंध कुठला असेल, आपण ट्रायल अँड एरर बेसिस वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत. करून बघूया. 72 वरनं 76 जायसाठी मला काय करावं लागेल, तर +4 इथे करावे लागतील. 72 मध्ये 4 मिळवल्यानंतर माझं काय येईल, येथे 76 म्हणजे 76 येथे येतील. त्यानंतर बघा 76 वरनं जर मला 73 यायचं असेल तर -3 हे करावं लागेल. बघा मित्रांनो, येथे पण एक वेगळा संबंध लागतोय. येथे +4 येथे नंतर -3 असा संबंध येथे येतोय. नंतर बघूया, हा संबंध जर पुढे कंटिन्यू असला तर याच संबंधाने आपल्याला काय काढायचं आहे, इथलं आन्सर इथे काढायचं आहे. बघूया पुढे काय होतंय. 73 मध्ये जर मला परत 4 मिळवले तर मला काय येतं, इथे 77 येथे उत्तर मिळत आहे. त्यानंतर जर मी 77 मधून -3 केले तर बघा काय येतंय, 77 - 3 बरं 74 येथे येतंय. म्हणजे नेक्स्ट मला काय करावं लागेल, +4 येथे करावे लागतील. तर 74 अधिक 4 केल्यानंतर माझं उत्तर किती येईल, तर 78 येथे उत्तर येईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सर्व आपण इथलं आन्सर कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, संख्या मालिकेत पुढील संख्या कुठली येईल दिलेला आहे. 18 11 21 आणि 15 अशा पद्धतीची आपल्याला इथे संख्या मालिका दिलेली आहे. आणि इथला जो आन्सर आहे हे आपल्याला आकडा काढायचे आहेत. बघा दोनही डिजिट आपल्याला इथे काढायचे, कॅल्क्युलेट करायचे आहेत. 8 नंतर काय दिलेलं आहे, 11 11 नंतर परत 21 दिलेला आहे. तर बघा या संख्या मालिकेकडे जर आपण बघितलं तर 8 11 नंतर 21 काय होत आहे, परत रिपीट होत आहे. त्यानंतर बघा 15 आणि 18 नंतर परत 21 काय होत आहे, इथे रिपीट होत आहे. म्हणजे 2 डिजिट सोडून 21 ची काय होत आहे, इथे पुनरावृत्ती होत आहे. म्हणजे बघा परत जर मी 22 आणि हा जर डिजिट इथला सोडला नंतर इथे काय येईल, तर बघा 21 इथे येऊन जातील. 21. आता काय करायचं आहे, इथला डिजिट काढत बसायचं नाहीये. नंतर डायरेक्ट ऑप्शन आपल्याला इथे चेक करायचं आहे. कारण एक्झाम मध्ये आपल्याकडे इतका वेळ नसतो की आपण 2-2 3-3 डिजिट याचे फाइंड आउट करायचे आहेत. जर आपल्याला काढायचाच असेल तर नंतर आपण काढूया. पण जर 21 जर एकाच ऑप्शन मध्ये असतील तर मग आपल्याला डायरेक्ट याचे उत्तर मिळून जाते. पण बघा 21 कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, याही ऑप्शन मध्ये इथे 21 मिळतो आणि याही ऑप्शन मध्ये इथे 21 मिळतो. म्हणजे 2 ऑप्शन काय झालेले आहेत, इथे स्किप करायचे आहेत. नंतर बघा आपल्याला इथे काढायचं आहे. नंतर इथला आपल्याला संबंध बघावा लागेल कुठला लागतो, तर 8 आणि 11 वर जायसाठी मला काय करावं लागेल, इथे +3 करावे लागतील. त्यानंतर बघा 15 वरून 18 वर जायसाठी मला परत इथं +3 करावं लागेल. त्यानंतर बघा 22 वरून मला जर हा डिजिट येथे काढायचा असला तर काय करावं लागेल मित्रांनो, मला +3 येथे पण करावे लागतील. म्हणजे 22 अधिक 3 बरोबर 25 आणि काय येईल 21. हे माझं काय येईल, आन्सर येईल. 25 आणि 21 ऑप्शन मध्ये बघायचं आहे कुठला आहे का, तर बरोबर आपलं काय येईल, बी हे ऑप्शन काय येईल, इथे आपलं करेक्ट येईल. अशा पद्धतीने आपल्याला आता काय करा मित्रांनो, तुम्ही सोबत क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. सोबत क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे काय होईल, तुम्हालाही समजेल की आपण कुठे अडतोय आणि कुठे आपल्याला डिफिकल्ट जाते क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे सॉल्व्ह करायचा प्रयत्न इथे करायचा आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 9 16 त्यानंतर 23 बघा 30 37 44 आणि 51. त्यानंतर पुढील संख्या कुठली येईल, पुढील संख्या आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. बघा 9 आणि 6 किती होत आहेत, तर यामध्ये जर मी +7 केले
तर मला काय मिळेल 16 मिळतील. त्यानंतर बघा 16 मध्ये जर मी अधिक प्लस 7 केले तर 16 आणि 7 किती होत आहेत तर 23. 23 बघितल्यानंतर बघा 23 अधिक 7 जर केले तर 30. हा संबंध इथे लागू पडतो. त्यानंतर मित्रांनो प्रत्येकाचा संबंध लावत पाहायची गरज नाहीये. नंतर 51 आणि 7 किती होतात तर 58. तर 58 आपल्याला इथे चेक करायचं ऑप्शन मध्ये कुठे आहे का 58. बघा या दोन ठिकाणी आपल्याला 58 दिलेला आहे. तर 58 अधिक 7 केल्यानंतर काय येतंय तर 58 अधिक 7 केल्यानंतर आपल्याला 65 इथे मिळत आहेत. तर बघा दोन्ही ऑप्शन मध्ये इथे काय दिलेलं आहे 66 आणि इथे 65 दिलेलं आहे. म्हणजे मित्रांनो आपले कॅल्क्युलेशन्स किती जास्त ॲक्युरेट इथे असले पाहिजेत याची प्रचिती आपल्याला इथे येते. जर आपण एकनी जरी समोर गेलो तर आपलं इथे एक मार्ग व्यर्थ जातो. पण बघा मित्रांनो 58 आणि 65 हे काय येईल आपलं इथे करेक्ट आन्सर येईल. आता काय करायचंय मित्रांनो तुम्हाला सोबत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. सोबत सॉल्व्ह करत जा आणि तुमचं जेही ऑप्शन येते ते कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला. आपण त्यावर डिस्कस करत जाऊ. जर तुम्हाला याच प्रकारे जर तुम्ही जर घरी प्रॅक्टिस करत असाल तर कुठल्या प्रॉब्लेम मध्ये जर डिफिकल्टी आली तर तोही प्रॉब्लेम तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला. म्हणजे आपण काय करू सोबत त्यावर अभ्यास करत चालू. ठीक आहे. प्रत्येकाचे डिफिकल्टीज आपल्याला समजल्या पाहिजेत. म्हणजे ऍट द टाइम ऑफ एक्झाम आपल्याला काय होईल सर्व डिफिकल्टीज आपल्या लक्षात राहतील. आपण कुठे चुकतो तेही आपल्या नेमकं लक्षात येऊन जाईल. त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे तर F2 D8 असे आपल्याला इंग्रजी वर्णमालिकेतील वर्ण येथे दिलेले आहेत. बघा काय केलेलं आहे F D C आणि B उतरत्या क्रमाने इथे काय दिलेले आहेत इंग्रजी वर्णमालिकेतील वर्ण इथे दिलेले आहेत. बघा B नंतर C नंतर D आणि D नंतर काय येईल तर E. या ठिकाणी काय येईल E. तर ऑप्शन मध्ये मला बघायचं आहे ईचा असा कुठला ऑप्शन आहे का तर ईचे मला इथे दोन ऑप्शन इथे मिळत आहेत E4 आणि E3. तर अशाच पद्धतीने मला काय करायचं इथे सॉल्व्ह करायचं आहे. आता काय करायचं मला डिजिट बघायचे. इथे काय दिलेलं आहे 32 नंतर 16 नंतर 8 म्हणजे काय केलं 32 चे अर्धे येथे दिलेले आहेत 16 चे अर्धे बघा 8 आणि 8 चे अर्धे काय होत आहेत तर 4. तर बघा मित्रांनो E4 हे ऑप्शन मध्ये तुम्हाला कुठे दिसतंय का तर E4 हे बघा इथे ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर C हा दिलेला आहे. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर E4 हे आन्सर होईल. मित्र सोबत तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि क्वेश्चनचा आन्सर आल्यानंतर क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला. बघूया कोण लवकर सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतंय. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेलं आहे रोमन संख्या दिलेल्या आहेत परत. तर मित्रांनो तुम्हाला 20 पर्यंतच्या रोमन संख्या ह्या पाठांतर असणे फार जास्त गरजेचे असते. तर बघा काय दिलेलं आहे 5 या रोमन संख्येला आधी आपण डिजिट मध्ये कन्वर्ट करून घेऊ. बघा 5 त्यानंतर काय दिलेलं आहे 8 त्यानंतर दिलेलं आहे बघा 11 त्यानंतर बघा 14 त्यानंतर बघा इथला डिजिट जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे तर 20. अशा पद्धतीने रोमन संख्यामधली जर आपण ही कन्वर्ट केली तर अशा पद्धतीने आपल्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण हिला लिहू शकतो. 5 वरून 8 वर जायसाठी काय करावं लागेल मित्रांनो मला तर 5 मध्ये 3 येथे मिळवावे लागतील. 5 अधिक 3 केल्यानंतर मला इथे 8 मिळतात. तर 8 मध्ये परत जर 3 मिळवले तर मला इथे परत किती मिळत आहेत तर 11 मिळत आहेत. म्हणजे प्रत्येक सिरीज मध्ये इथे मला 3 मिळवायचे आहेत. 11 मध्ये 3 मिळवल्यानंतर मला इथे 14 मिळतात. तर 14 मध्ये जर मी परत 3 मिळवले तर बघा 14 अधिक 3 बरोबर किती होत आहेत तर 17. हे काय होईल माझं उत्तर होईल. तर 17 इथे ऑप्शन मध्ये पाहायचंय 17 आहेत का तर 17 इथे सर्व रोमन डिजिट मध्ये दिलेले आहे. तर 17 कसे लिहितोय 17 कसे लिहिणार आहे आपण बघा या पद्धतीचं ऑप्शन कुठे आहे का हे बघा इथे दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर डी हे काय होईल आपलं आन्सर होईल. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे 8 43 11 41 अशा प्रकारची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. तर यामधला संबंध आपल्याला इथे ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो 8 वरून 43 काही संबंध लागतो का तर अशा प्रकारची सिरीज जर आपण सॉल्व्ह करायची असली तर बघा काही क्वेश्चन जे असतात ते आपल्याला अल्टरनेट पण बघावे लागतात. तर 8 वरून 11 वर काही संबंध लागतो का ते इथे आपण आधी चेक करूया. 8 वरून 11 वर जायसाठी मला काय करावं लागेल इथे +3 येथे करावे लागतील.
त्यानंतर बघा 43 वरून 41 वर जायसाठी -2 मला करावे लागतील. अशाच प्रकारचा संबंध समोर लागतो का हेही मला इथे चेक करायचं आहे. मित्रांनो, सोबत तुम्हाला पण सॉल्व्ह करायचं आहे आणि सॉल्व्ह केल्यानंतर जे तुमचं उत्तर आलं तर लगेचच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, ते आपण बघूया. त्यानंतर बघा, मला जर इथला आन्सर जर काढायचं असेल तर इथे मला पाहावं लागेल 11 मध्ये 3 मिळवल्यानंतर काय येतंय तर बरोबर 14 हे आन्सर येतंय. त्यानंतर इथे जर मी 14 ठेवला तर इथला संबंध या अल्टरनेट डिजिट सोबत लागला पाहिजे. बघा 14 मध्ये परत 3 जर मी मिळवला तर आन्सर काय येतंय 17, म्हणजे आपला संबंध येथे योग्य आहे. आपण जे उत्तर काढलेलं आहे ते बरोबर आहे. ओके, मग बघा 14 ऑप्शन नंबर बी हे काय होईल करेक्ट होईल. त्यानंतर आपण बघूया, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, 28, 25, 5 अशा प्रकारची सिरीज. मित्रांनो, आधी तुम्ही सॉल्व्ह करा आणि आन्सर जेही येते तुमचं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा काय येतंय 28, 25 नंतर 5. मित्रांनो, इथे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते की 2 डिजिट झाले, 2 डिजिट संपले की नंतर 5 परत येतोय. बघा 2 डिजिट संपल्यानंतर 5 इथे परत येतोय. हा हेही जर 2 डिजिट संपले नंतर इथे पण काय येईल 5 हा डिजिट येईल. आपल्याला ऑप्शन चेक करायचे, लगेचच ऑप्शन चेक करायचे. आपल्याला टिक झालं एकदा की इथे काय येणार आहे 5, तर ऑप्शन चेक करून बघायचे शेवटी पुढे 5 येतोय का. बघा ए हा जो ऑप्शन आहे यामध्ये पण 5 येतोय आणि नंतर ई हा जो ऑप्शन आहे यामध्ये पण 5 येतोय. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नेक्स्ट डिजिट पण आपल्याला काय इथे काढावं लागेल. नंतरचा संबंध काय लागतोय ते आपण इथे चेक करूया. 28 वजा जर मी 3 केले तर इथे काय येत आहे मला 25 मिळत आहे. ओके, त्यानंतर बघा 21 वजा जर मी परत 3 केले तर इथे काय मिळतात मला 18 मिळतात. त्यानंतर 14 वजा जर मी 3 केले तर बरोबर मला काय मिळतात तर 11 इथे मिळत आहे. आणि या ठिकाणी काय येईल तर मित्रांनो बघा 5 नंतर परत इथे काय येईल 5, म्हणजे 11 आणि 5 असा ऑप्शन कुठला आहे का तर बघा 11 आणि 5 ये हा ऑप्शन काय होईल माझा करेक्ट होईल. अशा प्रकारे आपल्याला इथे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला जो संबंध आहे हा फक्त अल्टरनेट डिजिट मध्ये पण देऊ शकतात आणि जो त्यानंतर जो लागून आलेला डिजिट आहे त्यामध्ये पण आपल्याला संबंध येते ते देऊ शकतात. तर प्रत्येक रीतीने आपल्याला इथे काय करायचं आहे, संबंध चेक करायचा आहे, कुठला संबंध येतोय आणि तोच संबंध प्रत्येक डिजिट मध्ये आपल्याला इथे लावायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर बघा 8, 11, 21 अशा प्रकारची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. सिरीज कडे बघितल्यानंतर लगेचच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की हा जो 21 आहे 21 परत इथे रिपीट होतोय. बघा 21 त्यानंतर परत 2 डिजिट संपल्यानंतर परत काय येतोय 21 येतोय. तर हेही 2 डिजिट संपल्यानंतर इथे काय येईल 21 हा डिजिट येईल. तर असा ऑप्शन कुठला आहे का हे आधी मी चेक करून घेईल. 21 आणि 21 परत डिजिट हा बी ऑप्शन आणि डी ऑप्शन मध्ये 21 काय झालेला आहे इथे रिपीट झालेला आहे. तर मला दुसराही डिजिट येथे काढावा लागेल. बघा 8 वरून 11 वर जायसाठी किती लागतील तर 8 अधिक 3 जर मी केले तर इथे काय येतील 11 येतील. त्यानंतर 15 अधिक 3 जर केले तर बरोबर 18 येतील. त्यानंतर 22 अधिक 3 केले तर बरोबर 25 येतील. तर 25 आणि 21 असा कुठला ऑप्शन मला दिलेला आहे का हे मी चेक करेल. तर ऑप्शन नंबर बघा 25 आणि 21 तर ऑप्शन नंबर बी हे काय होईल माझं उत्तर होईल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे तर आपल्याला इथले जे डिजिट आहेत ते काढायचे आहेत 9 आणि 16. त्यानंतर बघा 23 कुठला डिजिट इथे रिपीट होतोय का तर रिपीटेशन इथे कुठेही दिसत नाहीये. नंतर आपण बघूया कुठला इथे संबंध लागतोय तर 9 वरून 16 जायसाठी मला इथे काय करावं लागेल +7 करावे लागतील आणि 16 वरून परत 23 जायसाठी मला काय करावं लागेल +7 करावं लागेल. म्हणजे बघा मित्रांनो काय करा किती सोपा संबंध इथे दिलेला आहे. 23 वरून 30 करायसाठी परत इथे +7 करावे लागतील. त्यानंतर 30 वरून 37 जायसाठी परत मला काय करावं लागेल 7 करावे लागतील. तर +7 असा संबंध इथे दिलेला आहे. बघा 51 वरून जर मला हा डिजिट इथे काढायचा असेल तर 51 अधिक 7 म्हणजे किती होतात तर बरोबर 58 हे इतके होतात. तर 58 बघा कुठे दिलेला आहे का तर 58 सी आणि डी या दोनही ऑप्शन मध्ये 58 दिलेला आहे. पण 58 नंतर बघा 58 मध्ये जर मी परत 7 ऍड केले तर मला टोटल किती मिळत आहे 65 हे आन्सर इथे येत आहे. तर बघायचं आहे 58 आणि 65 कुठल्या ऑप्शन मध्ये आहेत का हे चेक करायचं आहे. तर 58 आणि 65 येथे चेक करून घ्या. बघा ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला 58 आणि 65 दोन्ही दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय होईल हे आपला आन्सर इथे होईल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे
2, 8, 14 बघायचं आहे मित्रांनो, कुठला नंबर येथे पुनरावृत्ती होते का कुठल्या नंबरची, किंवा कुठला नंबर ऍडिशन केल्यानंतर येतोय का. 2 अधिक 6 इथे जर मी करून बघितलं तर मला 8 मिळत आहेत. तर 8 मध्ये परत जर मी 6 मिळवले तर मला इथे 14 मिळत आहेत. तर 14 मध्ये जर मी परत 6 मिळवले तर मला इथे 20 मिळत आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय दिलेली आपल्याला ही सिरीज दिलेली आहे. +6 ची सिरीज आहे. तर बघा 38 मध्ये जर मी परत 6 मिळवले तर मला काय मिळेल, इथे 44 मिळतील. आणि 44 मध्ये जर मी परत 6 मिळवले तर मला किती मिळतील, 50 इथे मिळतील. तर 44 आणि 50 हे चेक करायचं आहे आपल्याला, कुठे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे का. तर बघा 44 आणि 50 म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय होईल, हे आपलं इथे उत्तर होईल. त्यानंतर बघा क्वेश्चन्स मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही पण सोबत सोबत सॉल्व्ह करा आणि जे तुमचं उत्तर येतं ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. बघा काय दिलेलं आहे, 9, 11, 33, परत मला 13 दिलेला आहे, 15, त्यानंतर 33. तर सिरीज मध्ये बघितल्यानंतर लगेचच क्लिक होतंय की 2 आकडे झाल्यानंतर 33 काय येतंय, इथे रिपीट होतोय. बघा 2 आकडे संपल्यानंतर परत 33 येतंय. तर म्हणजेच काय, तर हे 2 डिजिट संपले की परत इथे काय येईल, 33 इतके येतील. तर 33 मला बघायचं ऑप्शन मध्ये कुठे आहेत का. बघा तर 33 ऑप्शन नंबर डी आणि ऑप्शन नंबर ए या दोनही ऑप्शन मध्ये मला 33 इथे दिलेले आहेत. तर मला काय करायचं आहे, 33 नंतर 33चा यामध्ये आणखी बघायचं आहे कुठला संबंध लागतो, कुठला संबंध लागेल हे मला इथे चेक करावं लागेल. ठीक आहे, 9 वरून 11 वर जायसाठी परत मला इथे काय करावं लागेल, +2 करावे लागतील. त्यानंतर 13 वरून 15 करायसाठी मला परत इथे +2 करावे लागतील. त्यानंतर बघा 17 वरून इथे हा जर डिजिट मला काढायचा असेल तर हाच संबंध मला परत काय करावा लागेल, रिपीट करावा लागेल. 17 वरून परत 2 इथे करायचं. 17 वरून 17 अधिक 2 केल्यानंतर माझं काय येईल, इथे उत्तर येईल 17 अधिक 2 बरोबर 19 आणि 33. हे ऑप्शन मध्ये कुठल्या दिलेलं आहे का, इथे चेक करून घ्या. तर 19 आणि 33 म्हणजेच ऑप्शन नंबर ए काय राहील माझा उत्तर असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सर्व क्वेश्चन्स याचे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये, तर 2, 3, 4, 5, 6, 4 आणि 8 अशा पद्धतीने आपल्याला सिरीज दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क्स दिलेले आहेत. अशा पद्धती सिरीज बघा, सिरीज पाहिल्यानंतर परत माझ्या लक्षात येते की हा जो 4 आहे 4 परत परत रिपीट होत आहे. बघा 2 आणि 3 झाल्यानंतर परत 4 रिपीट होतोय. त्यानंतर 5 आणि 6 झाल्यानंतर परत 4 रिपीट होतोय. आणि मधातला जो डिजिट आहे 7च्या जागेवर काय घेतलेला आहे, फक्त 4 घेतलेला आहे. म्हणजेच 8 आणि 9 झाल्यानंतर माझा काय होईल, परत 4 इथे येईल. कारण 4 काय होते मित्रांनो, बघा 2 डिजिट संपले का परत 4 हा रिपीट होतोय. बघा 5 आणि 6 संपल्याबरोबर काय होतोय, तर 4 रिपीट होतोय. आणि 8 आणि हा इथे कुठलाही डिजिट येऊ द्या, हा इथे काय येईल, हा डिजिट आपल्याला माहिती पडलाय. कारण 2 डिजिट संपल्यानंतर मला काय येईल, इथे 4 येतील. हा संबंध मला इथे समजलेला आहे. नेक्स्ट आपण बघूया की इथे काय येतोय. तर बघा 2 आणि 3 हे काय होतंय, रिपीट येत आहे, एका पाठोपाठ एक नंबर येत आहे. तर 5 आणि 6 त्यानंतर 8 आणि 9, 8 नंतर काय येते, तर 9 आणि 4 हे काय होईल माझं ऑप्शन नंबर, बघा कुठला आहे, तर डी, ऑप्शन डी हे काय राहील माझं इथे उत्तर असेल. त्यानंतर दुसरी सिरीज पहा. दुसऱ्या सिरीज मध्ये काय दिलेलं आहे बघा, 17 त्यानंतर 34, 20 त्यानंतर परत 31. म्हणजेच काय, तर 17 आणि 17 हे दोन्ही काय होत आहेत, नंबर रिपीट होत आहेत. बघा 20 हा पण नंबर इथे रिपीट होतोय. तर एक डिजिट सोडून बाकीचे 2 डिजिट जे दिलेले आहेत हे काय होतंय, इथे रिपीट होत आहेत. बघा 31 नंतर हा जो 23 आहे, 23 काय होईल, जसाच्या तसा इथे रिपीट होईल. त्यानंतर 23 नंतर काय येत आहे, तर बघा 17 नंतर मला 34 त्यानंतर परत 31. 34 वरून 31 जायसाठी बघा काय करावं लागेल, तर -3 करावे लागतील. आणि 31 वरून परत इथला जो डिजिट आहे हा काढायसाठी मला -3 करावे लागतील. तर 31 - 3 केल्यानंतर माझं उत्तर काय येतंय, तर 28 येत आहे. तर बघा 23 आणि 28 हे दोन्ही डिजिट कुठल्या ऑप्शन मध्ये दिसत आहेत का, तर 23 आणि 28 बघा ई या ऑप्शन मध्ये मला इथे दिसत आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो सर्व आपल्याला बेसिक वरनं हार्ड क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. बेसिक पासून आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, कारण इथे प्रत्येक पद्धतीचे मुलं आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. ज्यांनी आता अभ्यास सुरू केलेला आहे त्यांच्या पण हे सर्व लक्षात आलं पाहिजे, ते पण आपल्याशी त्यांची लिंक लागली पाहिजे. त्यामुळे सर्व बेसिक पासून आपण हार्ड क्वेश्चन कडे जाणार आहे. बघा नेक्स्ट सिरीज काय दिलेली आहे, 6 20 त्यानंतर बघा 8 14 10 8
आणि 12 त्यानंतर क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने आपल्याला सिरीज इथे दिलेली आहे. तर सिरीज बघितल्यानंतर माझा कुठलंही इथे संबंध लागतो का बघा. 6 वरनं 20 वर जायसाठी परत इथे काही प्लस करावं लागेल किंवा कशाचा वर्ग इथे आहे का ते मला चेक करायचं आहे. तर 6 वरनं 20 जायसाठी कुठलाही इथे संबंध इथे लागत नाहीये. तर त्यानंतर बघा नंतर परत 8 दिल्यानंतर परत कमी होत आहे. इथे काय होतंय सडनली एकदम इन्क्रीज होत आहे नंतर परत कमी होत आहे. सडनली इन्क्रीज त्यानंतर परत कमी होत आहे. बघा 6 वरनं 20 परत किती एकदम इन्क्रीज झाला त्यानंतर 20 वरनं 8 यायसाठी एकदम डिक्रीज झाला. तर मला काय करायचं अशी ज्यावेळेस कंडिशन येईल तर अशा कंडिशन मध्ये मला अल्टरनेट नंबर्स इथे चेक करायचे आहेत. अल्टरनेट म्हणजेच एक सोडून एक दुसरा नंबर जो येतोय तो मला इथे चेक करायचा आहे. बघा 6 नंतर मला डायरेक्ट 8 चेक करायचा आहे. तर बघा 6 वरून 8 जायसाठी मला काय करावं लागेल +2 करावे लागतील. तर आणि 8 वरून 10 जायसाठी इथे परत +2 करावे लागतील. त्यानंतर बघा मित्रांनो 10 वरून 12 जायसाठी +2 इथे करावे लागतील. त्यानंतर बघा 12 वरनं जर मला हा डिजिट काढायचा आहे तर इथे परत मला 2 करावे लागतील. आणि 12 अधिक 2 बरोबर किती होत आहेत तर 14. या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल 14. तर ऑप्शन मला लगेचच ऑप्शन चेक करायचे कुठे दिलेला आहे का. तर बघा डी आणि ई या दोन्ही ऑप्शन मध्ये मला 14 दिलेला आहे. म्हणजेच माझं उत्तर काय एकतर 2 येईल नाहीतर मग 14. तर मला इथे चेक करायचं आहे की 2 येते की 14 येत आहे. तर ओके. त्यानंतर बघा 20 वजा 6 जर मी केले तर मला काय मिळत आहेत 14 मिळत आहेत. त्यानंतर 14 वजा 6 केले तर मला किती मिळत आहेत 8 मिळत आहेत. आणि 8 वजा जर मी परत 6 केले तर मला किती मिळतील 2. म्हणजेच काय तर 2 आणि 14 असा ऑप्शन बघा. ऑप्शन नंबर डी म्हणजे ऑप्शन नंबर डी काय होईल माझं उत्तर होईल. तर 2 आणि 14 काय असेल तुमचं उत्तर असेल. अशा पद्धतीने मित्र हो तुम्हाला सर्व क्वेश्चन्स येथे सॉल्व्ह करायचे आहेत. आणि खूप जास्त प्रॅक्टिस येथे तुम्हाला करायची आहे. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर अशा पद्धतीने जास्तीत जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. त्यानंतर बघूया नेक्स्ट सिरीज आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट सिरीज मध्ये काय सांगितलं आहे तर 75 65 त्यानंतर परत 85 त्यानंतर 55. म्हणजे काय तर सिरीज बघितल्यानंतर माझ्या लक्षात येते की 85 हा जो डिजिट आहे हा 2 डिजिट संपले की परत 85 येतोय. बघा 75 आणि 65 संपले की लगेचच 85 येतोय. त्यानंतर बघा 55 आणि 45 संपले की लगेचच 85 परत येतोय. म्हणजे 85 ची काय होत आहे 2 डिजिट संपल्यानंतर परत पुनरावृत्ती होत आहे. तर नंतर बघा 35 आणि हा इथे कुठलाही डिजिट येऊ द्या हा डिजिट हे 2 डिजिट संपले इथं काय येईल 85. हे माझ्या इथे लक्षात येऊन गेलंय. बघा 85 कुठे ऑप्शन मध्ये आहे का तर हे बघा असे जर ऑप्शन असले तर लगेच आपल्या इथे आन्सर क्लिक होतंय. तर 85 ऑप्शन नंबर बी हे काय होईल माझं इथे आन्सर होईल. कारण जो शेवटचा डिजिट आहे हा माझ्या लक्षात येऊन गेलाय. इथे काय येईल 85 म्हणजे मला इथला डिजिट काढायची गरज पडणार नाही. कारण संबंध आपला इथे सॅटिस्फाईड होतोय. म्हणून ऑप्शन नंबर बी काय राहील इथे आन्सर असेल. दुसरा ऑप्शन मला इथे चेक करायचीही गरज पडत नाही. म्हणून मित्र काय सांगतोय तर एक डिजिट काढल्यानंतर लगेचच ऑप्शन चेक करायचे. ऑप्शन कडे जायचं. ऑप्शन मध्ये कुठला डिजिट दिलेला आहे का ते आधी चेक करून घ्या आणि नंतर नेक्स्ट स्टेपला जा. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आता आपण इथे बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे 1 1 2 1 1/2. बघा बघितल्यानंतर आपल्याला असं थोडं हे होऊन जातं की काय दिलेलं आहे. फ्रॅक्शन्स मध्ये इथे व्हॅल्यू दिलेल्या आहेत. फ्रॅक्शन्स मध्ये व्हॅल्यू कशा सॉल्व्ह करायच्या तर बघा काय दिलेलं आहे 2 1 1/2 1/2 त्यानंतर 1/4 अशा पद्धतीने आपल्याला इथे डिजिट दिलेले आहेत. बघा 2 याला जर मी 2 ने भागलं हा जो आधीचा 2 दिलेला आहे या 2ला जर मी 2 ने भागलं तर माझं उत्तर काय येतंय इथे 1 येतं. तर बघा 2ला या 2ला जर मी 1 ने भागितलं तर माझं उत्तर 1 येतं. त्यानंतर 1ला जर मी परत 2 ने भागलं हा जो 1 येतोय या 1ला जर मी परत 2 ने भागलं तर माझं उत्तर किती येतं बघा 1/2 1/2 इथे दिलेला आहे. त्यानंतर बघूया 1/2 याला परत आपण 2 ने भागून पाहू. 1/2 भागेला 2 या पद्धतीचे क्वेश्चन मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. बघा 1/2 केल्यानंतर हा 2 काय येईल हा जो खालचा जो दिलेला आहे हा वर जाईल. बघा 1/2 गुणेला गुणाकारात जर मला याला आणायचं असला तर हा काय होईल खालचा वर आणि वरचा खाली. बघा 2 ला भागाकारात काहीच नाही आहे म्हणजे 2 ला भागेला काय आहे 1 आहे. तर हा काय होईल फक्त गुणाकारात लिहायच्या वेळेस खालचा जो डिजिट आहे तो वर जाईल आणि वरचा जो डिजिट आहे तो खाली येईल. बघा कसं तर 1/2 अशा पद्धतीने येईल. तर याचा आन्सर काय येतंय तर 1 बघा
1/4 याचं ऑप्शन येतोय. ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे, तर 1/4 म्हणजे इथे काय करायचं आहे, तर दोन्ही भागाकार करायचा आहे. प्रत्येक डिजिटला काय करायचं आहे, दोन्ही भागायचं आहे. तर एक 2ला 2नी भागितलं तर उत्तर काय येतं माझं 1, आणि 1ला जर 2नी भागला तर उत्तर काय येतंय, तर 1/2. त्यानंतर बघा 1/2ला जर 1/2 याला जर मी 2नी भागितलं तर 1/4 हा उत्तर येतंय. त्यानंतर 1/4 याला जर मी 2नी भागितलं म्हणजेच काय, तर 1/2 असं जर मी लिहिलं तर माझं उत्तर किती येतंय, तर 1/8. बघा, तर ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर बी काय होईल, माझं उत्तर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन कडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 7 + 10 नंतर परत 8 म्हणजे आधी काय होतंय, इन्क्रीमेंट होतंय, नंतर काय होतंय, परत डिक्रीज होते. एकदा बघा 7 वरून परत 10 वर जाते आणि 10 वरून परत 8 वर येतोय, वापस येतोय. त्यानंतर 8 वरून परत 11 जाते आणि 11 वरून परत काय येतोय, आपण वापस येतोय 9. म्हणजे काय करावं लागेल, 7 आणि 10, 7 वरून 10 जायसाठी मला +3 करावे लागतील, 10 वरून 8 वर यायसाठी -2 करावे लागतील. त्यानंतर बघा हाच संबंध पुढे रिपीट होतोय का, रिपीट जर होत असेल तर हेच काही याच पद्धतीने आपलं समोरचं उत्तर येऊन जाईल. आणि जर संबंध रिपीट होत नसला तर मला काय करायचं आहे, दुसरा कुठला संबंध इथे लागतोय का, दुसरी कुठली मेथड मी इथे अप्लाय करू शकतो का, ते मला इथे चेक करावं लागेल. बघा काय होतंय, तर 7 वरून 10 वर जायसाठी +3, 10 वरून 8 वर यायसाठी -2. त्यानंतर बघा 8 वरून 11 जायसाठी +3, त्यानंतर 11 वरून 9 जायसाठी -2, त्यानंतर 9 वरून 12 जायसाठी अधिक काय करावं लागेल, 3 करावे लागतील. त्यानंतर काय येईल, +3 -2 +3 -2 अशा पद्धतीने मला काय इथे संबंध लागतोय. त्यानंतर बघा इथे जर मी +3 केलं तर मला काय करावं लागेल, -2 करावे लागतील. म्हणजे 12 जर मी 2 केले तर इथे माझं उत्तर काय येईल, 10. तर हे 10 चेक करायचं ऑप्शन मध्ये कुठलं आहे का, तर बघा ऑप्शन नंबर बी या ऑप्शन मध्ये 10 दिलेला आहे. म्हणजेच ऑप्शन बी काय होईल, माझं उत्तर होऊन जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सर्व क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर मित्रांनो सोबत आता क्वेश्चन सॉल्व्ह करा आणि तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर आलं की लगेचच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आपण सोबत त्याच्यावर डिस्कस करत चालू. त्यानंतर बघा संख्या मालिकेमध्ये पुढील संख्या कोणती येईल आपल्याला हे इथे चेक करायचं आहे. तर 36 वरनं 34 जायसाठी मला काय करावं लागेल, बघा 36 वरनं 34 नंतर 30 नंतर 28 म्हणजे सिरीज काय दिलेली आहे, एक उतरत्या क्रमात आपल्याला इथे सिरीज दिलेली आहे. तर मला चेक करावं लागेल की कुठला संबंध इथे लागतोय. तर 36 वरनं 34 जायसाठी बघा मला काय करावं लागेल, -2 करावे लागतील. नंतर परत 34 वरनं 30 यायसाठी मला -4 इथे करावे लागतील. त्यानंतर बघा 30 वरनं 28 यायसाठी मला परत -2 करावे लागतील. म्हणजेच काय होतंय मित्रांनो, हा संबंध इथे रिपीट होतोय. तर हाच संबंध काय लागेल, माझं जे उत्तर येईल ते याच संबंधाने येणार आहे. बघा 24 वरनं मला जर उत्तर काढायचं असेल तर परत मला -2 करावे लागतील. म्हणजे 24 जर 2 केले तर माझं उत्तर काय येईल, 22. आणि 22 बघा ऑप्शन नंबर बी मध्ये तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय होईल, तुमचा आन्सर होईल. त्यानंतर नेक्स्ट सिरीज आपण इथे बघूया. नेक्स्ट सिरीज बघा काय दिलेलं आहे, 22, 21, 23 अशा पद्धतीची आपल्याला इथे सिरीज दिलेली आहे. सिरीज कडे बघितल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येते की हे 2 डिजिट झाले, आधी काय दिलेलं 22, त्यानंतर परत 22 येतोय, म्हणजे 2 डिजिट सोडून परत 22 येतोय. अशा पद्धतीची आपल्याला इथे सिरीज दिलेली आहे. सिरीज बघितल्यानंतर लगेचच तुमच्या डोक्यात ते क्लिक झालं पाहिजे की कुठल्या पद्धतीची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. सिरीज हे चढत्या क्रमाची आहे, उतरत्या क्रमाची आहे, किंवा मग एकामागे एकीकडे चढतंय किंवा मग नंतर परत डिजिट एक उतरतोय, अशा पद्धतीने जर सिरीज असेल तर ती अल्टरनेट डिजिट आपल्याला त्याच्यामध्ये काय करावे लागेल, चेक करावे लागतील. बघा तर 22 ची काय होतंय, इथे 2 डिजिट सोडल्यानंतर परत पुनरावृत्ती होतंय. तर 22 त्यानंतर 2 डिजिट सोडले की परत 22 आला. त्यानंतर बघा हे 2 डिजिट सोडले की परत इथे काय येईल, 22 हा डिजिट येईल. म्हणजे माझं उत्तर काय होईल, सरळ सरळ ऑप्शन नंबर ए 22 माझं काय राहील, आन्सर इथे राहणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन बघितल्यानंतर लगेच आपल्याला काय झालं, क्लिक झालं पाहिजे. त्यासाठी क्वेश्चन बघितल्यानंतर लगेच क्लिक व्हायसाठी मित्रांनो आपल्याला त्या पद्धतीची प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतर बघूया दुसरी सिरीज बघा काय होतंय, 53 नंबरची काय होतं, परत सिरीज बघितल्यानंतर नंबरची काय होतं, इथे पुनरावृत्ती होते. बघा 53 नंतर परत 53 आले, त्यानंतर परत 40 आले. म्हणजेच काय करावे लागतील, यामधला संबंध सोडून मित्रांनो मी डायरेक्ट यामधला संबंध पाहणार आहे. यामध्ये बघा कुठला संबंध दिलेला आहे का. 53 वरनं 40 जायसाठी काय करावं लागेल, मला
13 करावे लागतील तरच माझं काय येईल, उत्तर 40 येईल. त्यानंतर बघा 40 वरनं 27 जायसाठी परत मला इथे काय करावं लागेल, वजा 13 करावे लागतील. म्हणजेच काय तर 27 वरनं परत मला हा जो डिजिट आहे हा काढायसाठी इथे परत मला वजा 13 करावे लागतील. त्यावरच माझं काय येईल, आन्सर येईल. 27 मधनं जर मी 13 केले तर माझं उत्तर काय येईल इथे 14. तर बघा ऑप्शन नंबर बी तुम्हाला 14 दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे, तर 21, 9, 21 आणि परत 21 दिलेला आहे. तर 21 ची काय होतं, इथे एक डिजिट सोडल्यानंतर लगेचच परत 21 येतोय. तर बघा 21 त्यानंतर परत 21, 21 नंतर इथे पण 21 येतोय, म्हणजे एक डिजिट सोडल्यानंतर परत 21 येतोय. त्यानंतर बघा मला काय करावं लागेल, 9 वरनं या अशा प्रकारची जर सिरीज मला सॉल्व्ह करायची आहे तर अल्टरनेट नंबर्स मला इथे चेक करावे लागतात. तर 9 वरनं 11 वर जायसाठी मला काय करावं लागेल, प्लस 2 करावे लागतील. त्यानंतर मला चेक करायचा हाच संबंध समोर लागतोय का. तर बघा 11 वरनं 13 वर जायसाठी परत मला काय करावं लागेल, इथे प्लस 2 करावे लागतील. आणि 13 वरनं परत मला हा जर डिजिट इथे काढायचा आहे तर 13 वरनं समोरचा डिजिट काढायसाठी मला इथे 2 करावे लागतील. तर 13 मध्ये 2 मिळवल्यानंतर किती येत आहेत, 15. आणि 15 हे आपल्या ऑप्शन मध्ये जर असेल तर हे काय होईल, आपलं उत्तर होणार आहे. तर बघा ऑप्शन बी मध्ये तुम्हाला 15 दिलेला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर बी काय राहील, आपलं उत्तर राहणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा, 58, 52 त्यानंतर 46. बघा डिजिट काय आहेत, तर एका उत्तरच्या क्रमात आपल्याला इथे दिलेले आहेत. तर आपण वजा किंवा मग भागाकार या दोन पैकी एक ऑपरेशन्स करतो. तर त्यामध्ये आपण आधी वजाबाकी करून बघूया. तर बघा 58 वरनं 52 जायसाठी मला काय करावं लागेल, तर वजा 6 इथे करावे लागतील. त्यानंतर बघा 52 वरनं 46 जायसाठी मला काय करावं लागेल, वजा 6 करावे लागतील. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर उत्तरच्या क्रमात डिजिट आले असतील, डिजिट जर एकमेकाच्या मल्टिपल मध्ये इथे उत्तरच्या क्रमात आलेले असतील तर काय असेल, तिथे भागाकार केलेला असेल. या पद्धती ही पद्धत आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर जर डिजिट एका पर्टिक्युलर नंबर्सनी जर व्हॅरी होत असतील, एका पर्टिक्युलर नंबरनी जर उत्तरच्या क्रमात इथे दिलेले असतील तर तिथे काय असेल, वजाबाकी केलेली असेल. तर बघा आपण काय करत आहोत, 52 वरनं 46 जायसाठी वजा 6 आणि 46 वरनं 40 जायसाठी परत वजा 6 आणि 40 वरनं 34 यायसाठी परत वजा 6. म्हणजे वजा 6 चा काय आहे, या प्रत्येक डिजिट मध्ये अंतर आपल्याला इथे दिलेलं आहे. त्यानंतर बघा 34 मधून जर मी वजा 6 केले तर मला माझं उत्तर इथे मिळून जाते. 34 वरनं वजा 6 केले तर मला 28 मिळतात. आणि 28 बघा ऑप्शन मध्ये दिलेला आहे का, ज्याही ऑप्शन मध्ये 28 असेल ते काय राहील, आपलं उत्तर राहील. तर बघा ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला इथे 28 दिलेला आहे. ऑप्शन नंबर बी काय आहे, आपलं इथे उत्तर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय दिलेला आहे, 3, 4 त्यानंतर 7 वरनं परत 8, म्हणजे एका पाठोपाठ एक नंबर इथे दिलेले आहेत. 3 वरनं 4 जायसाठी काय करावं लागेल, तर बघा 3 वरनं 4 जायसाठी अधिक 1 करावं लागेल. त्यानंतर 4 वरनं 7 जायसाठी मला परत अधिक 3 करावे लागतील. अशा प्रकारचा संबंध समोर कंटिन्यू होतोय का हे मला इथे बघायचं आहे. मित्रांनो सिरीजचे जेवढीही आपण इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, सर्व प्रॉब्लेम्स आपल्याला इथे ट्रायल अँड एरर बेसिसवर आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर बघा आपण ट्राय करून बघत आहे, जर हा संबंध जर इथे कंटिन्यू होत असेल, मित्रांनो माझा इथे संबंध का बरं लागतोय, कारण माझी तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे. तर तुम्हालाही तेवढी प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केल्यानंतर लगेचच सिरीज बघता बरोबर तुमच्या लक्षात येईल की कुठला संबंध इथे लागतोय. तर मी तुम्हाला सांगतोय की जर सिरीज एका पर्टिक्युलर नंबरनी म्हणजे डबल नंबरनी जर उत्तरच्या क्रमात आपल्याला दिलेली आहे तर तिथे काय असेल, भागाकार केलेला असेल. सिरीज जर आपल्याला डबल नंबरनी चढत्या क्रमात इथे दिलेली असेल तर तिथे काय केलेला असेल, एकतर गुणाकार नाहीतर मग त्याचा वर्ग इथे केलेला असेल. तर बघा आपल्याला काय केलेलं आहे, 3 वरनं 4 जायसाठी अधिक 1 करावं लागेल. 4 वरनं 7 जायसाठी अधिक 3. हाच संबंध समोर कंटिन्यू होतोय. बघा 7 वरनं 8 जायसाठी अधिक 1, त्यानंतर 8 वरनं 11 जायसाठी अधिक 3, 11 वरनं 12 जायसाठी अधिक 1. त्यानंतर काय करावं लागेल, मला अधिक 3 करावे लागतील. म्हणजेच 12 मध्ये 3 मिळवल्यानंतर जेही येईल ते माझं उत्तर राहणार आहे. तर 15 बघा 15 कुठं ऑप्शन मध्ये दिसतंय का, तर ऑप्शन नंबर डी या ऑप्शन मध्ये आपल्याला 15 दिलेला आहे. तर ऑप्शन डी काय होईल, आपलं इथे उत्तर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट सिरीज बघा. नेक्स्ट सिरीज मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, नेक्स्ट सिरीज बघितल्यानंतर आपल्या लक्षात येते की 8, 22, 8 त्यानंतर 28 आणि 8. या 8 ची काय होत आहे, आपल्याला इथे पुनरावृत्ती होत आहे. 8 बघा 8 नंतर परत 8, त्यानंतर परत इथे 8 दिलेला आहे आणि या नंतरचाही डिजिट इथे काय येईल 8. पण आपलं उत्तर आपलं इथे 8 होणार नाही. तर 22 आपल्याला काय करावं लागेल, त्यानंतर जे डिजिट इथे दिलेले आहेत ते एकदा चेक करावे लागतील. तर 22 वरनं 28 जायसाठी बघा किती ऍड केलेले आहेत,
तर अधिक 6 इथे ऍड केलेले आहेत. त्यानंतर बघा 28 वरनं परत मला जर उत्तर पाहिजे असेल तर 28 मध्ये 6 मिळवल्यानंतर उत्तर येतंय का ते ऑप्शन मध्ये आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर 28 मध्ये 6 मिळवल्यानंतर काय येतंय आपले 34 म्हणजे 34 येथे येत आहे. तर 34 बघा ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला इथे दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी काय होईल आपलं उत्तर येथे होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तर 31, 29 अशा प्रकारची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. तर सिरीज मध्ये बघितल्यानंतर आपल्याला लगेचच मित्रांनो तुम्हालाही माझ्या सोबत सॉल्व्ह करायचं आहे आणि उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्यावर आपण डिस्कशन करू. बघा 31 आणि 29, 31 वरनं 29 जायसाठी किती वजा करावे लागतील किंवा मग माझी नंबर सिरीज इथे डबलनी दिलेली आहे का हे मला इथे चेक करावे लागेल. 31 वरनं 29 जायसाठी बघा वजा 2 करावे लागतील. त्यानंतर बघा 29 वरनं 24 जायसाठी मला वजा 5 करावे लागतील. त्यानंतर 24 वरनं 22 जायसाठी इथे वजा 2 करावे लागतील आणि 22 वरनं 17 जायसाठी वजा 5. त्यानंतर बघा 17 वरनं जर मला उत्तर पाहिजे असेल तर काय करावं लागेल अल्टरनेट इथे दिलेला आहे की वजा 2 त्यानंतर वजा 5 त्यानंतर परत वजा 2 आणि बघा काय आहे तर इथे वजा 5 नंतर आपण काय करायचंय तर वजा 2 आपल्याला इथे करावे लागतील. तर 17 वजा 2 जर केले तर बरोबर 15 म्हणजे 15 काय राहील माझं उत्तर राहील. तर 15 ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ऑप्शन ए काय होईल तुमचं करेक्ट आन्सर इथे होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट सिरीज पहा. नेक्स्ट सिरीज मध्ये काय दिलेलं आहे संख्यामाला पूर्ण करा हे आपल्याला इथे बघायचं आहे. बघा तर 22, 40, 38 त्यानंतर 35 बघा सिरीज काय दिली आहे का उतरत्या क्रमात आपल्याला इथे दिलेली आहे. उतरत्या क्रमात असली म्हणजे आपण काय करतो कुठले ऑपरेशन्स आपल्या डोक्यात यायला पाहिजे लगेचच भागाकार किंवा मग वजाबाकी या दोन ऑपरेशन्स पैकीच आपल्याला इथे कुठलं तरी ऑपरेशन आपल्याला इथे करावे लागेल. बघा 42 वरनं 40 यासाठी मला परत वजा 2 करावे लागतील आणि 40 वरनं 38 यासाठी वजा 2 आणि 38 वरनं 35 यासाठी वजा 3. पण बघा हा संबंध समोर लागतोय का वजा 2 आणि परत वजा 3 इथे मला करायचं आहे. तर बघा 35 वरनं 33 यासाठी वजा 2, 33 वरनं 31 वजा 2 आणि 31 वरनं परत जर मला 28 येथे यायचं असेल तर वजा 3 येथे मला करावे लागेल. म्हणजेच काय तर वजा 2 आणि वजा 3 हा संबंध येथे दिलेला आहे. या नंबरची येथे काय इथे डिफरन्स आपल्याला इथे दिलेला आहे. त्यानंतर बघा 28 वरनं जर मला इथे काढायचं असेल तर मला काय करावे लागतील तर 28 वजा 2 म्हणजेच काय तर 26 येथे उत्तर येईल आणि 26 वजा 2 म्हणजे 24. बघा 26 आणि 24 हे कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेले आहेत का तर ऑप्शन नंबर सी मध्ये 26 आणि 24 दोन्ही डिजिट आपल्या इथे आहेत. म्हणून ऑप्शन नंबर सी काय होईल येथे आपलं उत्तर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय केलेलं आहे 6, 10 त्यानंतर 14 काय होतंय तर 6 आणि 10 हे डिजिट 2 संपल्यानंतर परत इथे चढत्या क्रमात आणि उतरत्या क्रमात आपल्याला सिरीज येथे दिलेली आहे. त्यानंतर 14 वरनं परत इथे 18 आणि 22 इथे दिलेला आहे. त्यानंतर परत इथे काय होतंय 26. तर बघायचं आहे कुठला संबंध आपल्याला इथे सॅटिस्फाईड करतोय कुठल्या संबंधाने आपल्याला इथे सिरीज आपली काय होतंय आपल्याला समोरचा डिजिट आपल्याला काढता येतील हे आपल्याला चेक करायचं आहे. तर ट्रायल अँड एरर बेसिस वरती आपल्याला ही सिरीज काय करायची इथे सॉल्व्ह करायची आहे. आधी बघूया आपण संबंध कुठला लागतोय. 6 मध्ये 4 जर मी इथे मिळवले तर बघा सॅटिस्फाईड होतंय का काही तर 6 अधिक 4 केल्यानंतर 10 येतंय. 10 मध्ये जर परत मी इथे 4 मिळवले तर बघा 14 होतंय आणि 14 मध्ये परत 4 मिळवले तर इथे काय होतात 18 होतात. म्हणजे काय तर +4 ची आपल्याला इथे काय केलेलं आहे डिफरन्स इथे दिलेला आहे. म्हणजेच काय तर 30 मध्ये जर मी 4 मिळवले तर 34. तर 34 बघायचं आहे असं कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेलं आहे का तर बघा डी आणि ई या दोन्ही डिजिट मध्ये आपल्याला दोन्ही ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे 34 येथे दिलेलं आहे. नंतर आपल्याला परत येथे चेक करावं लागेल नेक्स्ट डिजिट. तर 34 अधिक 4 केल्यानंतर किती येतील तर 38. म्हणजेच काय तर ऑप्शन नंबर ई आपलं काय होईल ऑप्शन होईल. कारण ऑप्शन नंबर ई मध्ये 34 आणि 38 हे दोन्ही डिजिट आपल्याला इथे दिलेले आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय होतंय तर 8, 4 परत 9 म्हणजे काय होतीये तर 1 वाढत आहे. इथे 8 झाल्यानंतर परत वाढत आहे. इथे काय होत आहे परत उतरत काय होत आहे तर कमी होत आहे. नंतर 9 वरनं परत 13 जायसाठी इथे वाढत आहे. बघा तर काय होतंय 13 वरनं परत 10 म्हणजे काय होतंय इथे
एक संख्या वाढती आहे आणि एक संख्या काय होती कमी होत आहे. तर बघूया कुठला संबंध इथे लागतोय. जर वाढत असली तर आपण काय करतो, एकतर गुणाकार करतो, नाहीतर मग काय करतो बेरीज करून पाहतो. आणि जर उतरत असली तर एक तर वजाबाकी करतो, नाहीतर मग भागाकार करतो. ह्या दोनही ऑपरेशन्स आपल्या इथे लक्षात असले पाहिजेत. काय होतंय तर 8 वरनं 12 जायसाठी मला काय करावं लागेल, +4 इथे करावे लागतील. आणि 12 वरनं 9 यायसाठी वजा परत मला काय करावं लागतील, 3 करावे लागतील. त्यानंतर बघा 9 वरनं 13 जायसाठी +4 करावे लागेल. आणि 13 वरनं 10 यायसाठी -3 करावे लागतील. म्हणजे +4 -3 या पद्धतीची सिरीज आपल्याला इथे दिलेली आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे की 14 वरनं 11 जायसाठी मी काय केलं इथं -3 केलेला आहे. त्यानंतर -3 केल्यानंतर मला काय करावं लागेल, +4 करावे लागतील. तर 11 + 4 केले तर माझं काय येतंय इथं 15 हे आन्सर येतंय. त्यानंतर 15 नंतर मी काय केलं होतं, -3 केले होते. तर 15 मधून -3 केल्यानंतर मला काय मिळत आहे तिथं 12. म्हणजे 15 आणि 12 हे काय होईल, माझं उत्तर होईल. तर 15 आणि 12 पाहायचंय कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेले आहे का, तर ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला 15 आणि 12 हे दोन्ही डिजिट आपल्याला इथे दिलेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर बी काय होईल, आपला इथे आन्सर होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय केलेलं आहे, एका उतरत्या क्रमात तुम्हाला सिरीज इथे दिलेली आहे. उतरत्या क्रमात सिरीज दिल्यानंतर आपण काय आपल्या डोक्यात लगेच ऑपरेशन्स काय करायचे ते क्लिक झालं पाहिजे. उतरत्या क्रमात जर सिरीज असली तर आपण इथे एकतर भागाकार नाहीतर वजाबाकी या दोन पैकी काही एक करून पाहतो. तर बघा भागाकार मला इथे करायचा नाहीये. कारण बघा जेही डिजिट इथे दिलेले आहेत ते एका पर्टिक्युलर नंबर्सनी काय होतात, हे व्हॅरी होत आहेत, एका पर्टिक्युलर नंबर्सनी इथे बदलत आहेत. म्हणून भागाकार मी इथे करणार नाही. म्हणून बघा 36 मधून जर मी 5 केले, बघा 36 मधून -5 केले तर उत्तर काय येतं, 31 येत आहे. तर 31 मधून परत -2 केले तर 29 येत आहे. आणि 29 मधून परत इथे जर -5 केले तर 24 येत आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे अल्टरनेट नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. -5 -2 त्यानंतर परत -5 अशा पद्धतीचे नंबर्स काय होत आहेत, रिपीट होत आहेत. तर बघा 17 मधून जर -2 केले तर मला काय होत आहे 15 मिळत आहे. आणि -2 नंतर मी काय केलं होतं तर -5. तर बघा 15 मधून -5 केल्यानंतर मला इथे 10 मिळत आहेत. ओके. आणि 10 मधून जर मी परत -2 केले, -5 नंतर मला काय करायचं होतं -2. त्यामुळे मी -2 केले. बघा 10 मधून -2 नंतर 8 येत आहे. तर 10 आणि 8 हे दोन्ही ऑप्शन मध्ये कुठल्या दिलेले आहेत का, तर ऑप्शन नंबर ई मध्ये इथे दोन्ही नंबर्स इथे दिलेले आहेत 10 आणि 8. त्यामुळे ऑप्शन नंबर ई काय होईल, माझं उत्तर होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व क्वेश्चनचा सराव इथे करायचा आहे मित्र. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय केलेलं आहे, तर 3, 5 त्यानंतर 35 येत आहेत. सिरीज बघितल्यानंतर आपल्याला लगेचच क्लिक होते की 35 पहा 35 ची काय होत आहे, पुनरावृत्ती होत आहे. तर 2 डिजिट सोडल्यानंतर परत 35 येत आहेत. हे 2 डिजिट सोडले की परत येथे 35 येत आहेत. बघा 35 हेही 35 आणि हे जर 2 डिजिट सोडले तर परत इथे काय येतील, 35 येतील. म्हणजे ऑप्शन मध्ये मला लगेच चेक करायचं आहे 35 कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेले आहे का, तर ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर सी या दोनही ऑप्शन मध्ये मला काय 35 आहेत. त्यामुळे मला समोरचा जो डिजिट आहे तो डिजिट याचे फाइंड आउट करायचा आहे. समोरचा डिजिट बघा काय करावं लागेल, तर 12 अधिक 2 केल्यानंतर मला काय 10 अधिक 2 केल्यानंतर मला 12 मिळतील. त्यानंतर बघा 5 कसे येत आहे, तर 3 मध्ये 2 मिळवल्यानंतर परत 5 येत आहे. तर तसंच आपल्याला काय करावं लागेल, 17 मध्ये 2 मिळवल्यानंतर इथे 19 येत आहेत. तर 19 आणि 35 हे दोन्ही डिजिट कुठल्या ऑप्शन मध्ये दिलेले आहेत का हे बघा, चेक करा. तर ऑप्शन नंबर सी मध्ये मला 19 आणि 35 हे क्रमांकच दोन्ही नंबर आपल्याला मला ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेले आहेत. म्हणून ऑप्शन नंबर सी काय होईल, माझं उत्तर होणार आहे. तर मित्र हो, जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन्स येथे प्रॅक्टिस करा. आणि जर कुठला क्वेश्चन अडत असेल तर तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, आपण त्याच्यावर चर्चा करू. तर मित्र हो, कुठलंही काम करायचं असेल तर एका महिन्यात आणि एका वर्षात काय होणार आहे याचा विचार न करता येत्या 24 तासात मी काय करू शकणार आहो, माझं ध्येय प्राप्त करायसाठी येत्या 24 तासात मी त्यासाठी काय करू शकतो याचा विचार मला इथे करायचा आहे. आणि येणारे 24 तास माझ्या ध्येय प्राप्तीसाठी मी कुठली मेहनत इथे घेऊ शकतो याचा विचार करून मला येणारे 24 तास इथे घालवायचे आहेत. तर बघा मित्रांनो, येणारी पोलीस भरती हे खूप जास्त इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरणार आहे. आणि अशाच पद्धतीचे आपण समोरही प्रॉब्लेम्स कंटिन्यू करणार आहे. आज आपली सुरुवात होती त्यामुळे थोडे बेसिक आणि काही मीडियम प्रकारचे क्वेश्चन्स आपण येथे सॉल्व्ह केले आहेत. अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स आपण समोरच्याही सेशनमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.